नमस्कार मंडळी. जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित प्रकरण भाग 19 प्रकरण 14 साक्षी पुरुषाचे ज्ञान मुक्तीचीही चिंता नष्ट करते. सूत्र क्रमांक 1. शून्यचित्त स्वभावी तो प्रारब्धे भोग भोगितो निद्रेत हि जरी राही दक्ष राही आत्मज्ञान येतो. विस्तार. आत्मा केवळ जाणून घेतल्याने सिद्धी प्राप्त होत नाही. आत्मा अविकारी, असंग, शुद्ध साक्षी, स्वतः काहीही न करणारा, परंतु त्याच्या केवळ असण्यामुळे निसर्ग शक्तीच्या क्षमतांच्या द्वारे सारे काही शक्य होते असा करता आहे. करणाऱ्यांचा आणि न करणाऱ्यांचा, कर्म अकर्मांचा तो निष्कर्मी करता आहे. हे आत्मरूप जाणता जाणीवेत म्हणजेच आत्मज्ञानी आत्म्यात विलीन होईल तर तो स्वयमेव सद्वस्तू म्हणून ज्ञात अज्ञाताचे सर्वातीत आदिकारण म्हणून निरंतर अविनाशी रूपे उरेल. हेच ते आत्मचैतन्य ज्याला किंवा ज्यात आत्म्याचे ज्ञान झालेला मिळून शांत म्हणून नष्ट होतो आणि स्वभावतः अनंत म्हणून शिल्लक राहतो, असे हे आत्मज्ञानाचे केवळ आत्मा म्हणून उरणे, सहज असणे हीच परमसिद्धी होय. हाच पुरुषार्थ होय. नुसते आत्म्याचे जाणणे पुरेसे नाही, आत्मलीन कायमचे असणे महत्त्वाचे आहे. या परमपुरुषार्थाची प्राप्ती ज्याला झाली तो शून्यचित्त असतो. ईर्ष्यारहित, इच्छा अनिच्छा, आशा निराशा, हवे नको, स्वीकार नकार, माझे तुझे, एक अनेक या सर्वांच्या अतीत असतो असा ज्ञानी, शुद्ध अद्वैती, समत्वी, केवळ असणेपणी असणारा केवलाद्वैत असतो तो. मात्र तरीही त्याला प्राप्त जन्मात त्याने आपल्यासह भोगण्यासाठी जे आणले त्या कर्माचा भाग म्हणजे प्रारब्ध भोगणे आवश्यकच असते. हा प्रारब्ध भोग उपेक्षा वृत्तीने, उदासीनतेने आणि साक्षीत्वाने भोगून तो आत्मलीन ज्ञानी पुरुष जन्मजन्मांतराच्या चक्रातून कायमचा मुक्त होतो. प्रारब्ध भोगले गेले आणि ते आत्मस्थितीने, असंगत्वाने, उपेक्षेने भोगल्यामुळे संचित नष्ट झाले. उर्वरित जन्मोजन्मींचा कर्मफलसाठा भस्मीभूत झाला. आता सद्यस्थितीतील प्राप्त जन्म पूर्णत्वाने भोगून झाल्यावर नव्याने जन्म घेतल्याचे कारणच नष्ट झाले. जीवाला भोग आणि अपवर्ग या दोहोंच्या सहज प्राप्तीमुळे कृतकृत्यता प्राप्त होते. काहीही कर्तव्य शिल्लक न राहिल्यामुळे सत्व, रज, तम हे त्रिगुण त्याच्या प्रतिप्रसवात म्हणजे मूळ रूपात मिळून जातात. आत्मलीन श्रेष्ठ पुरुषाला आता काहीही प्रयोजन, कर्तव्य, पुरुषार्थ शिल्लक राहत नाही. त्रिगुणांचा प्रतिप्रसव म्हणजेच कैवल्यावस्था किंवा चित्शक्ती होय, चितिशक्ती होय. चेतन पुरुष अविद्येच्या नाशामुळे चित्तवृत्तींशी सारूप्य न पावता नित्य शुद्ध बद्ध स्वरूपातच अक्षरत्वाने राहतो. हीच कैवल्यावस्था होय. आत्मा केवळ चैतन्य मात्र अवस्थेत राहतो. तर असा हा आत्मज्ञानी नव्हे आत्माच असतो. चित्तवृत्ती नष्ट झाल्यावर चित्त राहणारच कसे? मनाचे भरवण आशय नष्ट झाल्यावर मन राहणार कसे? असा अमनी शून्य चित्त केवळ प्रारब्ध भोगासाठी प्रमादवश होऊन प्राप्त जन्मात विषयसंग करतो, तोही अर्थातच साक्षीत्वाने. शरीराच्या स्वाभाविकतेनुसार तो सर्व कर्मे करून होऊ देतो, स्वतः करीत नाही. तो निद्रेतही चेतना म्हणून शांत, दक्ष, जागृत असतो. ईश्वरी योजनेनुसार प्रारब्ध भोगून, प्राप्त जन्म भोगून तो जन्म मृत्यूच्या अतीत जातो. पक्षी जाय दिगंतरा असे असते हे सारे चित्त चक्षु चमत्कारिक. सूत्र क्रमांक 2. धनमित्र विषय दासी मी नसे गुंते कदापिही ज्ञानशास्त्र नसे काही
माझे साठी वितरागे मी. विस्तार. आत्मज्ञानी पुरुषाचे दृष्टीने धन, मित्र, विविध विषय यांचे दास्यत्व, बंधन अजिबात नसते. तो नेहमी साक्षीत्वात असतो. जगासंबंधी उदासीन, उपेक्षी असतो. तो नाही गुंतत किंवा गुंतून कुंथत. वास्तवात असेच आहे की मानवाने सोय म्हणून ज्या रचना, समाजस्थिती, वर्णाश्रम, कुल, गोत्र, आचार, विचार यांची निर्मिती केली त्याच त्याची मान आवळत आहेत. सोय हीच गैरसोय झाली आहे. संस्कारच कालसर्पाप्रमाणे माणसाच्या मानेभोवती आवळले गेले आहेत. रचना सोय म्हणून न राहता तिच्यामधून भेदाभेदांच्या, द्वैताच्या, विषमतेच्या शिड्या निर्माण झाल्या आहेत. आत्मतत्व हे आहे समत्व. त्याचे आकलन ज्याला नीट झाले, ज्याची समज व उमज शक्ती, धारण शक्ती उत्तम आहे, तो समत्व न टाकताही सहज आनंदी असू शकतो. आत्मज्ञानी तर सर्वोत्तम पुरुष आहे. त्याला शास्त्र, ज्ञान यांचेही काही महत्त्व व ममत्व नसते. तो तर केवळ आसक्तीरहित शून्य मनस्क असतो. सूत्र क्रमांक 3. साक्षी पुरुष ब्रह्म तैसा परमात्मा परमेश जाणुनी बंध मोक्ष नसे काही सदोदित नित्यमुक्त मी. विस्तार. सर्व सृष्टीचे कारण आणि आधार एकच चैतन्य सत्ता आहे आणि ती सत्ताच जीवामध्ये आत्मसत्ता आणि अखिल सृष्टीमध्ये परमात्मा सत्ता म्हणून कार्यरत असून ब्रह्म, परब्रह्म, ईश्वर, परमेश्वर हा केवळ मर्यादित व व्यापक संबोधन भेद आहे. अन्यथा आत व बाहेर केवळ चैतन्य सत्ताच आहे. काहीही भेद नाही. बिंदू आणि सिंधू मर्यादित, अतिव्याप्त असले तरी तत्वतः ते एकच जल आहे. त्याचप्रकारे आत्मा परमात्मा, ईश परमेश, ब्रह्म परब्रह्म हा शाब्दिक भेद आहे. वास्तवात एक आणि एकमेव चैतन्यच आहे. अद्वैतानुभूती ही ज्ञानाची सर्वोत्तम व अंतिम अनुभूती आहे. राजा जनक म्हणतो की मुक्त तर मी प्रथमपासूनच होतो, मात्र मध्यंतरी किंवा दरम्यानचे काळात अष्टावक्र मुनींनी सुस्पष्ट ब्रह्मबोध करून देण्याचे आधीपर्यंत मी भ्रमात्मक बंधने खरी मानण्याची चूक केली. आता मी असे जाणतो की आशा, निराशा, बंध, मोक्ष ही मांडणी मिथ्या आहे. जीव त्याच्या चेतन आत्म्याचा जाणता असेल तर नित्य मुक्त सुखस्थितीतच असतो. उलटपक्षी त्याचा देह, इंद्रिये, मन, बुद्धी वगैरे मिथ्या भ्रमच आहेत. एक चैतन्य हेच सत्य आहे. अशा सत्याचा जाणता कधीही कोणताही भ्रमात असत नाही, अडकत नाही. सूत्र क्रमांक 4. शंका चिंतारहित नित्य अंतरी पुरुष जो असे बाह्य स्वच्छंदी मर्म अर्थ जाणितो समस्थित असे. विस्तार. आत्मज्ञानी माणूस सत्य असत्य, नित्य अनित्य, क्षणिक शाश्वत अशा सर्वांचे पूर्ण ज्ञान असलेला असल्याने अंतर्यामी शंका चिंता विरहित पूर्ण मुक्त असतो. त्यामुळे अंतरी ध्रुव, स्थिर, समाधानी असलेला हा ज्ञानी त्याचे बाह्य वर्तन स्वच्छंदी असल्याने काहीसा छंदिष्ट भ्रमिष्ठासारखा भासतो. मात्र त्याच्या या यादृच्छिक वागण्याचा अर्थ मर्म तोच जाणतो जो आत्मज्ञानी असतो. साधू ओळखण्यास साधूची समर्थ हेच करे. अस्तु.